नमस्कार, मी भारत भिसे जेके प्रतिनिधी। आज आपण सद्यस्थितीमध्ये कळंब तालुक्यातील पाथर्ड या गावामध्ये आहे। प्रत्यक्ष या गावामध्ये शेतकऱ्यांनी जेकेचं 9555 हे वाण आपल्या शेतामध्ये लावलं आहे। प्रत्यक्ष आपण त्या शेतकऱ्याकडनं जाणून घेऊ आणि काही ग्रामस्थ त्या गावातली त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना कसं वाटलं। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय सांगा। परिचय द्या, तुमचा पूर्ण नाव सांगा। माझं नाव माधव तानबाजी मलकापुरे, राहणार पाथर्ड, सर्वे नंबर 30। तुमचा मोबाईल नंबर सांगा। मोबाईल नंबर 95 45 45 93 58 01। बरं दादा, तुम्ही जे हे वाण लावलं जेकेचं, कुठलं वाण लागवड केली आहे? हे जेकेची जेकेची 9555 9555। किती पाकिट लागवड केली? हे 4 पाकिट। 4 पाकिट। याची लागवड दिनांक काय आहे? लागवड 27 जून। 27 जून। तसे पण 12 जून आहे, पण पाण्यामुळे ते 27 जूनला निघाली। समजा 15 लावली, 27 जूनला वर आली। 4 पाकिट। आणि अंतर काय घेतलं? 3 बाय 3 3 बाय 3 पर्यंत। आता सध्या स्थितीमध्ये प्लॉट रेडी आहे आपला, बरोबर आहे? हो। याला फवारणी किती केली आपण? फवारण्या झाल्या माझ्या 5 आणि खत पहिल्यापासून। किती झाले? खताचे 2 डोस। बरं, आता आपण बोंड पाहिलं, कसं वाटलं बोंड त्याचं? बोंड चांगला आहे, झाड आहे, बरोबर आहे। आता काही कापूस फुटलेला आहे, तुम्ही दाखवू शकता, इथे दाखवा। हे बघा, पूर्ण कापूस फुटलेला दिसतो तुम्हाला। जवळपास आज आपण काउंटिंग केलं मग आणि 55-60च्या जवळपास कैऱ्या आहे ऍव्हरेजली, ज्याच्यापेक्षा जास्त आहे, पण आपण 60 पकडून चालू। तुम्ही सरकी मोजली, किती होती त्याच्या सरकी? बरोबर आहे की नाही? 4 याच्यामध्ये 31-32च्या जवळपास सरकी भरलेली आहे। तुम्हाला काय वाटते वाण पाहता? तसं चांगलं वाटते आता चांगलं वाटते? दरवर्षीपेक्षा। पुढल्या वर्षी लावायला पाहिजे की नाही आपल्या शेतात? हो दादा, काय वाटते तुम्हाला मंडळी? कसं आहे वाण? पुढच्या वर्षी लावायला पाहिजे की नाही आपल्या शेतामध्ये? तर मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की सजेस्ट करतो, तुम्ही येणाऱ्या पुढील हंगामामध्ये जेकेचं 9555 लावा आणि चांगलं उत्पादन घ्या। धन्यवाद।